तर नमस्कार मित्रांनो, कोकण सीजन यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज सध्या आम्ही काय करतो आहे की बागेत जरा फेरफटका मारतो आहे. आजूबाजूची झाडं पण बघू शकता, मस्तपैकी एकदम वाटतं आहे, सकाळचं वातावरण आहे एकदम. आणि इथे बघू शकता की पेरू आहे छोटासा लावलेला. तो अजून काय मोठा, त्याला काय फळं वगैरे येत नाहीत सध्या, पण लावलेला आहे. आणि तो तिथं आहे ना मागे तोवाला पेरू आहे, त्याला खूप पेरू येतात, म्हणजे येऊन गेलेत, आता दिसणार नाहीत पेरूवरती पेरू, कारण की काढून झालेत ते पेरू. आणि इथे बघायला गेलात तर इथे नारळाची झाडं वगैरे आहेत. हे बघा छोटेसे नारळ लावलेले आहेत, इथं पण लावलेलं. ते काही काळाने मोठे होतील, पण नंतरला त्याच्यावरतून नारळ पण भेटतील. आता इथे बघायला गेलात तर इथं करिंदा दिसला मला, तो बघा तिथे, याला कुठे, हा बघा करिंदा. कसा आहे करिंदा? करिंदे पण मस्त लागतात. इथे मला वाटतं या झाडावरती वेल असेल करिंदाची, आणि तिथून तो पडला आहे, मस्त लागतात. पडला अजून परत. तर कोणाकोणाला करिंदा आवडतात नाही कमेंट करून नक्की सांगा. आता हा करिंदा आपण थोडा वेळाने भाजून खाऊ. आणि इकडे बघू शकता, इकडे ह्या लिंबूचं झाड आहे. सध्या तरी लिंबूवरती लिंब नाही आहेत, पण नंतरला येतात सीझनला. सध्या ऊन पण जास्त आहे. आणि दाखवायचं झालं मेन म्हणजे जास्वंदाची फुलंच फुलं आहेत इकडं. हे बघा इथं दिसत असतील वरती जास्वंदीची फुलं, इथं तर आहेत. परत त्या साईडला तिकडे मागे त्या साईडला पण खूप आहेत फुलं, आणि अबोली वगैरे याचे पण फुलं आहेत. इथं बघू शकता छोटासा आंब्याचा रोप लावलेला आहे, तो होईल काही दिवसांनी मोठा. आणि इथं जास्तीत जास्त आंब्याची झाडं आहेत. आणि या बाजूला खैराट पण, आपला खैराची झाडं आहेत, जी की काटेरी असतात, पण त्यांचा उपयोग पण खूप असतो. आणि इथं छोटीशी एक खोप केलेली आहे, जिथं की लाकडं वगैरे ठेवू शकतो, काय सामान असेल अडगळीचा तर तो पण ठेवू शकतं. आणि इथे बांबू आहेत साईडला बघू शकता, इथं असा आडवे ठेवलेले आहे त्याच्यावरती. आणि इकडे परत खैराची झाडं आहेत, डेंजर असतात खैर, रानात बरीच बघायला भेटतात, इथं पण आहेत खैर. आणि इकडे आपली केळी आहे, इकडे बघू शकता मागे केळ आहे, केळ पण व्हायलं आहे ते बघा. त्या साईडला लांब दिसत असेल एक केळीचा घड आला आहे. आणि इथे बघू शकता, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, हे बघा कापसाचं झाड. मी पण पहिल्यांदाच बघितलं या साईडला कापसाचं झाड आहे. हे बघा हे असे असतात, ह्याच्यातून हे नंतरला फुलतात आणि असे कापूस निघतात बाहेर. केळीचं झाड तर आहेच त्याच्या मागे. आणि इकडे भला मोठा मागे आंब्याचं झाड आहे, बघू शकता इथं साड्या लावलेल्या आहेत. तर मला वाटतं लहानपणी म्हणजे पोरं वगैरे इथं खेळायला यायची, झोपाळा वगैरे घ्यायला यायची, तर त्यांनी ती साडी बांधलेली असणार आहे. आणि इकडे बघू शकता बांबूंचं बेट आहे मस्तपैकी. तर मागच्या वेळेला मी ज्या वेळेला आलो ना, त्या बांबूचा बेट आहे, तर तिथं खाली माकडं होती, तर त्यांची व्हिडिओ करायला नाही भेटली. पण आता जर दिसले थोड्या वेळाने कधी, तर त्यांची व्हिडिओ नक्की करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण सध्या तरी नाहीत माकडं वगैरे इथं आता. पण इकडं माकडं तर खूपच असतात, सगळे म्हणजे नुकसान वगैरे करतात फळांचं, इकडं सगळी वाट लावतात. आणि आपला गुंड्या पण आहे इथं, हा बघा गुंड्या, ये रहा गुंड्या. काय रे करतोयस? काय नाही करत बोलतोय. गुंड्या काय आपल्या मागूनच असतो, कुठे ना कुठेतरी फिरत असतो सध्या. आणि आता मस्तपैकी विसावा घेतला नाही, सावली खाली साडीवरती एकदम मस्तपैकी झोपला आहे. आणि इथे बघायला गेला तो गुंड्या तर काय झोपतच राहील, त्याचा काय दररोजचा काम आहे तो करतोय. आणि आपला करिंदा जर आता खिशात ठेवतो, तर तुम्हाला इथे दाखवतो, तुरीच्या शेंगा वगैरे झाल्या तिथं मस्तपैकी. हे बघा दिसत असतील तुम्हाला, आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुरीची शेंग. ही बघा तुरीची शेंग मस्तपैकी झाले. सध्या काही तुरीच्या शेंगा जास्त झाल्या नाहीत, पण काही दिवसांनी होतील. तुम्हाला जेवढं दाखवले आता ती एक मला शेंग दिसली, आणि बाजूला थोड्या 2-3 शेंगा होत्या, पण सध्या तरी एवढ्या नाही. आणि तुम्हाला जास्वंदीची फुलं बोललो ना, तर इथं जास्वंदीची झाडं खूप आहेत. हे बघा पूर्ण जास्वंद आहे बघा मागे, फुलांची काही कमतरता नाही आहे. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, मस्त दिसेल. तर इकडं बघा मस्तपैकी जास्वंदीची फुलं आहेत, देवासाठी वगैरे खूप आहेत फुलं. सध्या पूजेसाठी काढलेली थोडी फुलं, पण तरी पण ही खूप म्हणजे अजून बरीच फुलं आहेत, तर उगाच सगळी थोडी ना काढत बसणार आहे. तर फुलांची तर कमतरता नाही इकडं, पण माकडांचा त्रास खूप होतो इकडे. आता मे महिना चालू होईल, आंबे वगैरे असतात, परत काजू वगैरे, तर माकडं खूप त्रास देतात इकडं, संपूर्ण वाट लावून टाकतात, काजू वगैरे खावतात, त्याच्यानंतरला आंबे, तर पूर्णपणे नुकसान करतात सगळं. आता तिथे मळा केलेला आहे साईडला, तर तिथे पण बरंच काय काय लावलेलं आहे. मागची व्हिडिओ झाली आपली, पावटा वगैरे लावलेला आहे, चवळी, मूग अशा खूप साऱ्या गोष्टी लावलेल्या आहेत मळ्यात. तर तिथं पण काय करतात की माकडं येतात,
आणि ते खातात वगैरे, वेल वगैरे उपटतात. तर अशा गोष्टी या माकडांच्या इकडे चालूच असतात. पण मला माकडं तर आता म्हणजे असं कॅमेऱ्याच्या समोर तुम्हाला दाखवायला नाही भेटले, पण जर भेटले तर नक्कीच दाखवेन. सध्या कोकणात थंडी लई पडते, त्यामुळे इकडे ह्या साईडला बघायला गेलं खेड साईडला तर थंडी खूपच लागते. म्हणजे सकाळी तुम्ही बाहेर पडू शकत नाही स्वेटरशिवाय, अशी थंडी लागते. आणि रात्री शेकोटी वगैरे करायलाच लागतं, त्याशिवाय तुम्ही म्हणजे बाहेर थांबू नाही शकत, अशी थंडी असते. आणि इकडे बघायला गेलात तर गरमीत पण एवढी म्हणजे जास्त गरमी भासत नाही, कारण की आजूबाजूला मस्तपैकी थंडगार झाडी असल्यामुळे ते जाणवत नाही. इकडे मागे जास्तीत जास्त नारळीची झाडं आहेत, पण इथं बघायला गेलं तर इथं एक कोकमाचं झाड आहे. कोकम तर काय सध्या येणार नाही, मे महिन्यात येतात. आणि इकडे बघायला गेलात तर त्या साईडला एक चिकूचं झाड आहे, तुम्हाला ते बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे. तर हे बघा इथे चिकूचं झाड आहे, बरोबर आपल्या पेरूच्या साईडला चिकूचं झाड. आणि चिकूवरती पण थोडे फार चिकू आलेत सध्या, नंतरला येतील अजून बरेचसे, पण सध्या तरी आहेत, खाण्यापुरते तरी आहेत घरातल्यांना. बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टीकडे म्हणजे एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत अजून. आणि आपला गुंडा राजा आला आहे बघा, परत आला इकडं, त्या साईडला भेटलेला आपल्याला. आणि आता इकडे बरोबर आला आहे मागून मागून, पाठीरा काय आपला गुंड्या बघा, परत इथं झोपला, मजा करतो एकदम मातीत मस्तपैकी लोळून लोळून, कारण की थोडी आता गरमी पण लागते ना त्याला. हे गुंड्याची मस्ती काय चालूच राहणार आहे, ती काय संपणार नाही आपली. आजूबाजूचा मस्तपैकी एकदम थंडगार परिसर तुम्ही बघू शकता आपल्या कोकणातला. तर बऱ्यापैकी जी झाडं घराच्या आसपासच्या परिसरात लावले आहेत तिथं तुम्हाला सांगून झालेत. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.